ठीक. सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या या वेबिनारमध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक संधी याच्यावरती आपण आज या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. या वेबिनारमध्ये सर्वप्रथम आपण सर्व सहभागी झालेल्या सर्व पार्टिसिपेंटचं मी सहर्ष स्वागत करतो उद्योजकता विकास विभाग व विज्ञान आश्रमाच्या वतीने. या ठिकाणी आज आपल्या या वेबिनार करता हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावरती आधारित व्यवसाय संधी याकरता तज्ञ मार्गदर्शक म्हणून माननीय रणजित शानबाग सर हे आपल्यासाठी आज मार्गदर्शन करणार आहात. सरांचा ऍग्रिकल्चर क्षेत्रातला मोठा अनुभव आहे व सर त्यात अनेक वर्षापासून तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहात. तसेच सर विज्ञान आश्रम चे डेप्युटी डायरेक्टर म्हणून सुद्धा या पदावर सुद्धा कार्यरत आहात. तर आज नेमकं हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान काय आहे आणि त्याच्यातल्या भविष्यातल्या व्यावसायिक संधी काय आहे, हे आपण समजून घेणार आहोत. बऱ्याचदा पाण्यावरची शेती किंवा पाईपातली शेती असे ग्रामीण भागात अनेक समज असतात वेगवेगळे हायड्रोपोनिक्स बद्दल. पण नक्की हायड्रोपोनिक्स काय आणि त्याचं आपण व्यावसायिक संधीत कसं रूपांतर करू शकतो, याच्यासाठीच आपण ह्या आजच्या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. तर जास्त वेळ न घालवता मी सरांना विनंती करतो की सर आपण ह्या पुढच्या वेबिनारला सुरुवात करावी. हँड ओव्हर टू यू सर. थँक्यू. सगळ्यांचा नमस्कार. मी रणजित शानभाग. आपण आता पुढच्या 1 तासाभरामध्ये हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञानामध्ये काय संधी आहेत, ते प्रकार काय आहेत आणि आपल्याला कुठल्या प्रकारचं नॉलेज, कुठल्या प्रकारचं स्किल गरजेचं आहे ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. विज्ञान आश्रमामध्ये आपण हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञानावर गेल्या 5 वर्षापेक्षा जास्त काळापासून संशोधन करतोय आणि त्याचं ट्रेनिंग पण देतो. हे संशोधन आपण डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, प्राज फाउंडेशन, इटॉन फाउंडेशन अशा संस्थांच्या मार्फत करतोय. त्यामुळं हे जे काही संशोधन आहे हे भारतातल्या वेगवेगळ्या संस्थांबरोबर किंवा उद्योजकांबरोबर पण आपण शेअर केलंय आणि त्यांना त्याचा फायदा झालाय. त्यातल्या फीडबॅक पण आपल्याला मिळालेले आहेत. तर आता आपल्याला वेळ कमी असल्यामुळे अगदी प्रत्येक संशोधनातल्या डिटेलमध्ये आपल्याला जाता येणार नाही. आता उदाहरणार्थ आपण जर का म्हटलं की जसं आता सौरभ म्हणाले की पाण्यावरची शेती, तर पाण्याची क्वालिटी म्हणजे नक्की काय हे आपण बघू शकू. पण ती पाण्याची क्वालिटी सुधारण्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रक्रिया काय आहेत त्या आपण वेबिनारमध्ये एखाद वेळेस आपल्याला तेवढ्या जास्त डिस्कस करता येणार नाहीत. किंवा घरच्या घरी खत बनवायचं असेल हायड्रोपॉनिक्ससाठी, तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या परत गप्पा मारायला लागतील किंवा तुम्हाला इकडं ट्रेनिंगला येऊन त्या गोष्टी शिकता येतील. पण साधारणपणे प्रत्येकाला हे समजू शकेल की हायड्रोपॉनिक्स करण्यासाठी कुठनं सुरुवात करायची आणि साधारणपणे त्यासाठी कुठले कौशल्य गरजेचे आहेत आणि त्याला कुठल्या स्किल्सला, त्याला कुठल्या किती प्रकारचा खर्च गृहीत धरायला लागेल. तर आपण मी मुख्य करून मराठीत बोलेन, पण आपल्यापैकी कोण जर का हिंदी भाषिक असतील तर तुम्ही हँड रेज करा. मग मी मराठी, हिंदी, इंग्लिश मिक्स असं पण मी बोलू शकेन. स्लाईड ज्या आहेत त्या मुख्य करून सगळ्या इंग्लिशमध्ये आहेत, पण मी बोलेन मराठीत, त्यामुळं समजण्यासाठी कोणाला काही अडचण येणार नाही. तर विज्ञान आश्रम जे आहे हे विज्ञान आश्रम पाबळ नावाच्या गावात आहे. पुण्यापासून साधारण 70 किलोमीटरवर. गेल्या 40 वर्षापासून ग्रामीण भागातलं तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय हा मुख्य आपला संशोधनाचा विषय आहे विज्ञान आश्रमाचा. आणि तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागातले जे युवक आहेत त्यांना ह्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय करायला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विज्ञान आश्रमातर्फे प्रोव्हाइड केल्या जातात. जसं की कौशल्य शिक्षण झालं, त्याच्यानंतर त्याचं बँकिंग किंवा मार्केटिंग लिंकेज झालं, ऑन फील्ड सपोर्ट झाला, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. तर आजचा आपला मुख्य विषय आहे हायड्रोपॉनिक्स. पण हायड्रोपॉनिक्स हा एक शेती तंत्रज्ञानाचा विषय असल्यामुळं आपल्याला थोडंसं आधी शेतीबद्दल पण समजून घेण्याची गरज आहे. शेतीमध्ये नक्की सध्या परिस्थिती काय आहे? तर तुम्हाला आता ह्या स्क्रीनवरती बघा, साधारणपणे पर हेक्टर प्रोडक्शन वेगवेगळ्या पिकांचं दिसतंय. आणि भारत आणि जग असं 2010चं कंपॅरिझन ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता हे तरी पण 14-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जग अजून बरचसं पुढं निघून गेलेलं आहे. अगदी आपण आपल्या आजूबाजूच्या किंवा अगदी आपण टोमॅटो सारख्या पिकाचा जरी आपण विचार केला, तरी पण बघा आपल्याकडं आपण हेक्टरी साधारणपणे 19 टन प्रोडक्शन काढतो किंवा 20 काढत असू किंवा पुढच्या ह्या 15 वर्षामध्ये
तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं आपण 25 टन प्रोडक्शन काढत असू. पण इतर देश जे आहेत ते 500 टन प्रोडक्शन काढतायत. म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा किती पटीने मागं आहोत ह्याचा आपल्याला अंदाज येतो आणि आपण असेच जर का मागं राहिलो तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तर मग ऑब्व्हियसली आपण ह्या गोष्टी हळू परत इम्पोर्ट करायला लागू. आता आपल्याला प्रोडक्शन तर वाढवायचंय. कारण आपल्याला अ, कमी खर्चामध्ये सगळ्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचवायचंय. पण त्याच्यात चॅलेंजेस खूप आहेत. म्हणजे हा एका बाजूला तुम्हाला गोल चक्र जे दिसतंय ते आपल्या मातीतलं नायट्रोजनचं प्रमाण आहे. आणि तुम्ही जर का बघितलं तर कमी आणि अत्यंत कमी हे दोन्ही जर का आपण एकत्र मिळवलं तर 50% पेक्षा जास्त माती ही अ, आपली खराब झालेली आहे. म्हणजे नत्र त्यातलं कमी झालेलं आहे. आपण जर का म्हटलं की आपण खतं टाकून ती माती अजून जास्त प्रोडक्शन काढूया तर ऑलरेडी जो काही त्याचा वाईट परिणाम आहे तो आपण सगळे भोगतोच आहे जास्त खतांचा उपयोग केल्यामुळं. पण इकडच्या तुम्हाला लाल जो चार्ट दिसतोय त्याच्यामध्ये दिसतंय की त्याचा ओव्हरऑल जगात जास्त खतं टाकण्याचा एन्व्हायर्नमेंटवर काय परिणाम होतोय. आणि त्यात सगळ्यात जास्त अफेक्ट होणारी गोष्ट जी आहे ती शेती आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की शेतकऱ्यांनी खत टाकलं तर ते वाहून जाऊन परत शहरातल्या लोकांना त्रास होईल, पण तसं नाही. शेतकऱ्यांनी जास्त टाकलेलं खत हे त्यालाच त्रास देत असतं. तर ही जर का परिस्थिती अशीच राहिली, तर एक अंदाज असा आहे की 2050 पर्यंत आपल्याला 2 भारत लागतील. म्हणजे आत्ता जेवढी जमीन आपण पिकाखाली घेतलेली आहे 2010 मध्ये, तर आपल्याला 2050 पर्यंत आपल्याला अजून तेवढीच जमीन लागेल. आता तेवढी जमीन तर आपण मिळवू शकत नाही दुसऱ्या कुठल्या देशावर आक्रमण करून किंवा दुसरा कुठलातरी भाग ताब्यात घेऊन, कारण ते शक्य राहिलेलं नाहीये. पूर्वीच्या काळी जसं लोकं करत होते, की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन शेती करणं. तर ते तर शक्य नाहीये. तर मग आपल्याला प्रोडक्शन वाढवणं हा पर्याय आपल्याला वापरायला लागेल आणि ते प्रोडक्शन वाढवताना आपल्याला मातीचा कमीत कमी उपयोग कसा होईल किंवा माती जी आहे ती खराब कशी होणार नाही ह्याकडं पण तेवढंच लक्ष द्यायला लागेल. आणि त्यातला एक उपाय म्हणजे भरपूर सारे उपाय आहेत. जसं की ऑर्गॅनिक शेतीकडे जाणं किंवा शेतीमध्ये मजुरांची संख्या कमी करून प्रोडक्शन वाढवणं. पण त्यातला एक उपाय सगळे जे एक्सपर्ट आहेत शेतीवरचे, ते असे बघतायत की आपल्याला इस्राईलसारखं भारतात पण लवकरच त्या पद्धतीनं विचार करायला लागेल. इस्राईलसारख्या देशाने जसं वाळवंटामध्ये हायड्रोपॉनिक्स, एक्वापॉनिक्स सारखं तंत्रज्ञान वापरून जी प्रगती केली आहे ती आपल्याला करायला लागेल. कारण ह्यात काय आहे की आपल्याला मातीची गरज नसते हायड्रोपॉनिक्स करताना. मातीची गरज जेव्हा संपते त्यावेळेला आपण जमिनीवरच शेती करायला पाहिजे असं काही राहत नाही. आपण व्हर्टिकली म्हणजे उभी शेती पण आपण करू शकतो. त्यात आपल्याला क्लायमेट कंट्रोल करता येतं. ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये, बिल्डिंगच्या आतमध्ये शेती करायची असं ठरवलं, तर आपल्याला क्लायमेट कंट्रोल करता येतं आणि प्रत्येक युनिट एरियामधनं म्हणजे प्रत्येक दिलेल्या जागेतनं आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन काढता येतं. पण आता हे जर का आपण करायचं ठरवलं, तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा पहिल्यापासून विचार करायला लागेल. म्हणजे आपण जी आत्ता शेती करतोय, त्या शेतीतलं आपल्याला काहीच येत नाही आणि आपल्याला सगळ्या गोष्टी परत नवीन शिकायच्या आहेत, असा विचार करायला लागेल. कारण ह्या ह्या स्लाईडवरती खूप जास्त माहिती आहे, खूप शब्द खूप आहेत, पण त्या साधारणपणे असं आहे, की आपली जी कन्व्हेन्शनल शेती आहे, म्हणजे मातीवरची शेती, त्यामध्ये आपण जी सगळी खतं आहेत ती मातीत टाकतो आणि मग मातीला सांगतो, की आता तू हे झाडाला दे आणि माती मग झाडाला आधार पण देते. पण हायड्रोपॉनिक्समध्ये ह्या दोन्ही गोष्टी नाहीयेत. म्हणजे आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने शिकायला लागेल. त्यानंतर आपण साध्या शेतीमध्ये असं बघतो, की बरीचशी जी आपली खतं आहेत, ती नदीमध्ये वाहून जातात किंवा मातीतच अडकून बसतात किंवा आजूबाजूचं जे तण असतं, ते तण ते सगळं जी काही खतं आहेत ती खातात. आता इथं तसं होणार नाहीये. ही खतं कुठेही वाहून जाणार नाहीत हायड्रोपॉनिक्समधनं. दुसरी झाडं घेणार नाहीत. म्हणजे खतं आपल्याला कमी टाकायला लागतील, नाहीतर ओव्हर डोसिंग होईल. आणि ओव्हर डोसिंग झाल्यामुळं मग आपलं नुकसान होईल. म्हणजे मग आपल्याला खतं कमी करायची तर किती कमी करायचं हे पण आपल्याला परत सगळं शिकायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला मातीमध्ये आपल्याला माहिती आहे, की आपल्या उपयोगाचे खूप सारे जीवाणू असतात. आपल्याकडनं काही चुकलं तरी ते जीवाणू सांभाळून घेतात.
म्हणजे आपण जास्त खत टाकलं तर काही खत जीवाणू खातात. काही खत ते दुसऱ्या झाडांना मोबिलाईज करून देतात म्हणजे तणांना वगैरे खायला सांगतात. आता इथं तसं नाहीये म्हणजे जीवाणू नसताना शेती कशी करायची हे पण आपल्याला हायड्रोपॉनिक्समध्ये शिकायला लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घेऊन मग हायड्रोपॉनिक्स शेती करायची का आणि ती कशी करायची हे ठरवायचंय. पण बऱ्याचदा काय होतं, की खरंच मातीशिवाय शेती करता येईल का? हाच प्रश्न आपल्याला पडतो. कारण हे आपल्या बघण्यात नाहीये. आपल्या आजूबाजूचे शेतकरी काही अजून तरी तसं करत नाहीयेत. इस्रायलमधल्या किंवा ऑस्ट्रेलियामधल्या शेतकऱ्याला हा प्रश्न पडणार नाही कारण तिथं हे खूप कॉमन आहे. तर आपण थोडासा असा विचार करू, की आपण समजा पालक खातोय, तर तो कुठल्या गोष्टींसाठी खातो? तर आपण पालक खातो त्यात असणाऱ्या पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्या गोष्टींसाठी खातो आणि त्याचं इथं प्रमाण दिलेलं आहे, की आपण साधारणपणे पालक खाल्ला 100 ग्रॅम तर आपल्याला ते किती मिळेल? आता हे जे सगळं आपण पालक खाऊन आपलं गरज भागवतोय, हे पालकच्या पानांमध्ये किंवा त्याच्या देठामध्ये कुठनं आलं? असा जर का आपण विचार केला, तर एक तर पालकामध्ये जवळ-जवळ 99% पाणीच आहे. म्हणजे 98.98% पाणी आहे. म्हणजे उरलेला 1% हे सगळे अन्नद्रव्य त्याच्यामध्ये आहेत, की जे आपल्याला गरजेचे आहेत. आता ह्याच्यात बघा आपण जर का असा विचार केला, की 99% पालकामध्ये पाणी आहे. त्यात उरलेले घटक, की ज्यातनं आपल्याला आपण रोज पालक खाल्ला पाहिजे किंवा आपण त्यातनं मिळवतो किंवा इतर पिकं पण. तर मग ह्यात मातीचा काही रोल आहे का? तर खरं सांगायचं तर नाही. म्हणजे ह्याच्यात कुठंही मातीमधून येणारे घटक आहेत असं नाहीये. हे जे काही सगळे घटक आहेत, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम हे सगळे पाण्यात विरघळणारे घटक आणि पाण्यात विरघळतात म्हणूनच ती झाडं शोषून घेऊ शकतात आणि नंतर मग ते आपण त्यांच्याकडनं मिळवतो. तर अगदी आपण शास्त्राचा विचार केला, सायन्सचा विचार केला, तर कुठेही मातीची झाडांना गरज पडत नाही. माती ही मुख्य करून आधार देण्याचं आणि हे जे सगळे काही घटक पालकाला स्वतःचं आयुष्य पूर्ण करायला पाहिजे त्या झाडाला, ते मिळवून देण्याचं काम करतात. आपण जर का फक्त पाणी आणि त्याच्यात विरघळणारी खतं वापरली, तरी पण पालक तसाच वाढू शकतो. आता दुसरा एक प्रश्न आपल्यासमोर असा राहतो, की पालक आपण जर का हायड्रोपॉनिक्समध्ये वाढवला, तर तो परवडेल का? म्हणजे तो विकायला परवडेल का? ठीक आहे, सायन्सच्या दृष्टीनं तर आपल्याला समजलं, की पालक किंवा कुठलंही इतर पीक हे आपण हायड्रोपॉनिक्समध्ये घेऊ शकतो, कारण त्यात 99% पाणीच आहे. आपण जर का आपल्याला महागातली महाग गोष्ट आपल्याला जी माहीत असते ती आहे बदाम. तर खरं सांगायचं झालं तर बदाम आणि पालक हे दोन्ही पण गोष्टी सारख्याच किमतीला विकल्या जातात. फक्त आपल्याला असं वाटतं की पालक स्वस्त आहे आणि बदाम महाग आहे. पालकमध्ये जवळ-जवळ 99% पाणी आहे आणि बदामामध्ये 6% पाणी आहे. आपण दोन्ही पदार्थाचं पाण्याचं प्रमाण जर का सेम ठेवलं, तर बघा साधारणपणे बदाम ₹1000 किलो असतात किंवा ₹1300-1500 किलो असतात आणि पालक जर का आपण वाळवला, त्यातलं पाणी काढून टाकलं, तर त्याची पण किंमत ₹1000 किलोच आहे. म्हणजे पालक आपण ज्यावेळेला तो फ्रेश विकतो, बाजारामध्ये जाऊन घेऊन येतो आणि आपण त्याला ₹20 देतो, तर आपण पाणी विकत घेत असतो. आणि आपण जर का तो वाळवला, तर आपण तो बदामाच्या किमतीनंच विकत घेत असतो. ह्याचा अर्थ काय झाला, की बाजारामध्ये पालक विकत घेणारी लोकं ही खूप महागडी भाजी विकत घेतात. त्यामुळं ती जर का भाजी आपण अजून जास्त चांगल्या पद्धतीने वाढवली, त्याच्यावरती जास्त खर्च केला, हायड्रोपॉनिक्स लावलं, तर आपल्याला त्यातनं फायदा मिळू शकतो. तर मग आता झाडांची सगळ्यात बेसिक गरज काय आहे? आपल्याला हे तर कळलं, की आपल्याला हायड्रोपॉनिक्समध्ये पालक लावणं शक्य आहे आणि तो विकणं पण शक्य आहे कारण त्याला किंमत पण मिळते. तर मग आपण असं बघितलं पाहिजे, की आता आपण तो हायड्रोपॉनिक्समध्ये लावताना कुठल्या-कुठल्या गोष्टी त्याला आपण देऊयात, की जेणेकरून जसा मातीत तो वाढतोय तसाच पाण्यात पण वाढेल. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजे H2O म्हणजे पाणी. ह्या 3 गोष्टी तर निसर्गात आपल्याला मिळतात. म्हणजे हवेतनं आणि पाण्यातनं ह्या गोष्टी झाड घेत असतं. उरलेल्या ज्या गोष्टी आहेत नायट्रोजन, पोटॅश, त्या फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट आणि इतर मायक्रो न्यूट्रिएंट हे सगळे आपण पाण्यात विरघळून ज्यावेळेला झाडांना देतो, त्यावेळेला आपण त्याला हायड्रोपॉनिक्स म्हणतो.
आणि ह्या सगळ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन आपण जर का केलं, तर ती शेती करायला आपल्याला परवडते. हायड्रोपॉनिक्समध्ये आपण चांगली शेती करू शकतो, की जी परवडू शकेल. तर मग ह्याच्यातले मुख्य फायदे काय आहेत? हायड्रोपॉनिक्स का केलं पाहिजे? तर एक तर आहे, की जिथं माती आधीच खराब झालेली आहे किंवा माती नाहीच आहे, दगडी किंवा मुरमाड जमीन आहे किंवा जिथं पाण्याचं खूप दुर्भिक्ष आहे, अशा ठिकाणी आपल्याला माती नसताना पण शेती करता येते. हा हायड्रोपॉनिक्सचा सगळ्यात मोठा फायदा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जमीन नांगरणं, त्यानंतर त्याचं रोटरनं, त्यात बी पेरणं, हे सगळे जे काही खूप लेबर लागणाऱ्या गोष्टी आहेत, तण काढणं, ह्या सगळ्या हायड्रोपॉनिक्समध्ये नसतात. त्यामुळं आपल्याला तिथं खर्च कमी येतो. आपण ज्यावेळेला हायड्रोपॉनिक्स करतो, त्यावेळेला आपण ते शक्यतो पॉली हाऊसच्या आतमध्ये किंवा एका कंट्रोल एन्व्हायर्नमेंटमध्ये करतो. त्यामुळं त्याचाही आपल्याला फायदा मिळून जास्त आपल्याला उत्पादन घेता येतं. आपल्याला हायड्रोपॉनिक्स टेरेसवरती किंवा बाल्कनीमध्ये पण करता येतं. त्यामुळे आपल्याला शेती असली पाहिजे, असा काही नियम नाहीये. आणि हायड्रोपॉनिक्सच्या भाज्या ह्या ऑर्गॅनिक कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळं त्याचं मार्केट प्रीमियम मार्केट आहे. म्हणजे महाग भाजी खरेदी करणारे लोकं, मॉलमधनं खरेदी करणारे लोकं, की जिथं खूप भाव केला जात नाही, घासाघीस केली जात नाही, ते आपले ग्राहक असतात. त्यामुळं आपल्याला जास्त किमतीमध्ये ती भाजीपाला विकून जास्त फायदा मिळवता येतो. पण हे सगळं इतकं सोपं नाहीये. कारण एखादं नवीन तंत्रज्ञान घेणं, ते शिकणं आणि त्याचा उपयोग करून व्यवसाय करणं ह्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात. तर एक मुख्य अडचण तर ह्याच्यात अशी आहे, की आपल्याला ह्यातल्या सगळ्या स्किल माहीत नाहीयेत. म्हणजे त्याला लागणारं कौशल्य आपण कुठनं तरी शिकून घेतलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. तरच आपण तो व्यवसाय करू शकतो. आपण कोणाचं तरी कॉपी पेस्ट करून व्यवसाय नाही करू शकत, की कुणीतरी आपण YouTubeला बघितलं आणि हायड्रोपॉनिक्स सुरू केलं, तर नुकसान होण्याची खूप शक्यता आहे. ह्याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट की ज्याला कॅपेक्स म्हणतो आपण, ते जास्त आहे. कारण पॉली हाऊस करायला लागेल, त्या हायड्रोपॉनिक्सच्या टाक्या बांधायला लागतील किंवा पाईपला होल पाडून त्याचं स्ट्रक्चर बनवायला लागेल. तर सुरुवातीचा खर्च हा जास्त असतो. त्यानंतर ह्याच्यात पाण्याची क्वालिटी खूप महत्त्वाची असते. आपण ज्या विहिरीतनं, ज्या बोरवेलमधनं, नदीतनं पाणी घेतोय, तेच जर का प्रदूषित असेल, तर मग आपला खर्च वाढतो कारण वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर लावायला लागतात. त्यानंतर ह्याच्यातलं जे बी आहे, ते बी जर का आपण एक्झॉटिक म्हणजे विदेशी भाजीपाला घेतला, तर मग हे बी इम्पोर्ट केलं जातं. भारतात ते तयार होत नाही. जसं की लेट्यूस, रेड कॅबेज, सेलेरी हे सगळे जे काही बिया आहेत, त्या शक्यतो तरी बाहेरच्या देशातनं, युरोपियन देशातनं इम्पोर्ट केल्या जातात. त्यामुळे त्या आपल्या साध्या पिकांपेक्षा महाग आहेत. आणि ह्याची खतं पण थोडीशी महाग आहेत, कारण ती कमी प्रमाणात तयार होतात. ती युरिया, एस-एस-पी सारखे मोठ्या कारखान्यामध्ये खूप तयार होत नाहीत. कमी प्रमाणात तयार होतात. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे, की हायड्रोपॉनिक्स करताना जर का आपण जास्त झालेलं पाणी किंवा जास्त खत टाकलेलं पाणी नदीत सोडून दिलं, तर त्याच्यानं पण एन्व्हायर्नमेंटला त्रास होणार आहे. आणि असा त्रास युरोपामध्ये होत असतो. त्यामुळं ह्याच्यात खूप आपण एन्व्हायर्नमेंटसाठी चांगलं करतोय, असं म्हणता येणार नाही. तर ह्यातले काही चॅलेंजेस आहेत. पण हे प्रत्येक चॅलेंज आपल्याला ओव्हरकम करता येतं. म्हणजे त्याच्यावरती आपल्याकडं प्रत्येकावरती उपाय आहे. त्यामुळं जो कोण व्यवसाय करायचं ठरवेल, त्याला ह्या सगळ्यावरती उपाय काढून आपल्याला पुढं जाता येतं. तर आता आपण वेबिनारमध्ये आजच्या मुख्य करून हायड्रोपॉनिक्सचे प्रकार, त्यानंतर हायड्रोपॉनिक्स सुरू करताना म्हणजे अगदी आपण प्रॅक्टिससाठी घरी एखादी सिस्टीम सुरू करायची असेल तर काय करायचं? आणि हायड्रोपॉनिक्सचा व्यवसाय करण्यासाठी किती खर्च येऊ शकेल? ह्या 3 गोष्टी पुढच्या 25-30 मिनिटामध्ये आपण बघणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघूयात की हायड्रोपॉनिक्सचे प्रकार कुठले आहेत आणि आपण कुठला प्रकार निवडायचा. तर हायड्रोपॉनिक्सचे एक साधारणपणे 7-8 वेगवेगळे प्रकार आहेत. आपण प्रत्येक प्रकाराबद्दल आत्ता इथं माहिती घेणार नाहीये. त्यातले जे 2 मुख्य प्रकार आहेत ते आपण समजून घेऊ. पण शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न हा असतो, की ह्यातलं मी कुठलं निवडू? म्हणजे कुठला प्रकार माझ्यासाठी चांगला आहे. तर आता हे हे ठरवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा विचार करायला लागतो. जसं की आपल्याला सलाड लावायचे आहेत म्हणजे फळभाजी लावायची आहे का आपल्याला पालेभाजी लावायची आहे? ह्याच्यावरनं प्रकार ठरवायला लागतो. त्यानंतर आपल्याकडं पाण्याची क्वालिटी कशी आहे? म्हणजे पाणी जर का खूप हार्ड असेल,
त्यामध्ये खूप क्षार असतील, तर काही प्रकार आपल्या उपयोगाचे नसतात. त्यानंतर आपल्याला हे फक्त हॉबीसाठी म्हणजे घरच्या घरी करायचंय, ट्रायलसाठी का आपल्याला प्रोडक्शन करायचंय, ह्याच्यावरनं पण प्रकार निवडला जातो. त्यानंतर आपल्याकडे जी जमीन आहे, ती सपाटीची आहे का डोंगर उताराची आहे, हे पण काही वेळेला विचारात घेतलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे पैसे किती आहेत. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट किती करणार आहे, ही गोष्ट पण ठरते, की आपण कुठला प्रकार निवडणार आहे. जसं की एरोपॉनिक्स तुम्ही ऐकलं असेल, की फक्त पाण्याच्या फवाऱ्यावरती शेती करणं. आपल्याकडं शिमल्याला जे काही बटाट्याचं बी तयार होतं, ते सगळं एरोपॉनिक्समधनं तयार होतं. पण एरोपॉनिक्सचा खर्च हा बाकी सगळ्या प्रकारापेक्षा साधारणपणे एक 4 पटीनं जास्त असतो. म्हणजे समजा एकाला आपल्याला ₹100 लागत असतील, तर एरोपॉनिक्सला ₹400 ते ₹500 लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून मग आपण कुठलं प्रकार निवडायचा हे आपण ठरवतो. त्यातले 2 जे मुख्य प्रकार आहेत, की जे सगळीकडे तुम्हाला शक्यतो दिसतात आणि जो नवीन शेतकरी असतो, जो पहिल्यांदाच हायड्रोपॉनिक्स करतोय, त्यांच्यासाठी हे कम्फर्टेबल असतात. म्हणजे त्यांना हे सोपे पडतात. ते म्हणजे डीप वॉटर कल्चर. त्याला आम्ही DWC म्हणतो. तर डीप वॉटर कल्चर अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं तर थर्माकोलला होल पाडून त्याच्यावरती झाडं पाण्यावरती तरंगवायची. म्हणजे एक टाकं बांधायचं. ते विटांचं असू शकेल, प्लास्टिकचं असू शकेल किंवा इतर कुठलं असू शकेल. तर ते एक टाकी तयार करायची आणि त्याच्यावरती थर्माकोल टाकून त्याच्यावरती झाडं लावायची. तर त्याला आपण डीप वॉटर कल्चर म्हणतो. कारण झाडाची जी मुळं आहेत, ती पाण्यात बुडून राहतात. कायमस्वरूपी बुडलेली असतात. म्हणून त्याला डीप वॉटर कल्चर असं नाव आहे. हा प्रकार मुख्य करून पालेभाजी आणि टोमॅटो सारखी रोपं किंवा झुकिनी सारखे काकडीचा प्रकार ह्याला वापरतात. पण मुख्य करून पालेभाजीलाच हा प्रकार चालतो. टोमॅटो किंवा ह्याला पण शक्यतो डीप वॉटर कल्चर करत नाहीत. कारण जर का झाडाचं आणि फळाचं वजन वाढलं आणि थर्माकोलच पाण्यात बुडायला लागला, तर मग सगळी झाडं कुजून जातात. त्यामुळं डीप वॉटर कल्चर केलं जातं. ह्या प्रकाराचा फायदा असा आहे, की हा सगळ्यात स्वस्तातला प्रकार आहे. म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला फार खर्च येत नाही. विज्ञान आश्रमात तर आम्ही सगळ्या भंगारातले स्क्रॅपमधले थर्माकोल, आपलं शेततळ्याचा काळा कागद किंवा आय-बी-सी म्हणजे इंडस्ट्रियल बल्क कंटेनर म्हणजे त्या पांढऱ्या टाक्या असतात त्या, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये डीप वॉटर कल्चर करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे भाजीपाला लावता येतात. खालचे जे 2 फोटो आहेत ते भारतातलं सगळ्यात मोठं जे हायड्रोपॉनिक्सचं युनिट आहे, हातकणंगलेला, तिथला फोटो आहे, की जिथं अख्खं पॉली हाऊस एक साधारणपणे 4 ते 5 एकरच्या पॉली हाऊसमध्ये DWC मेथडच त्यांनी वापरलेली आहे. आणि गेल्या 4-5 वर्षापासून ते चांगल्या पद्धतीनं शेती करतायत. तर दुसरा जो प्रकार आहे, की ज्याला मगाशी सौरभ सर पाईपमधली शेती म्हटले, तर त्याला आपण न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक म्हणजे एन-एफ-टी म्हणतो. एन-एफ-टीमध्ये आपण काय करतो, की कायमस्वरूपी पाण्यामध्ये रोपं बुडवून ठेवायच्या ऐवजी पाणी मुळांच्या आजूबाजूला फिरवतो, की जेणेकरून त्याची एक फिल्म तयार होईल, त्याचा एक थर तयार होईल आणि पाणी फिरत असल्यामुळं सगळ्या झाडांना एकसारखी खतं मिळतील. कारण DWCमध्ये काय होऊ शकेल, समजा मी एखाद्या कोपऱ्यात खत टाकलं, तर त्या झाडांना जास्त मिळेल, एखाद्या कोपऱ्यामध्ये मिळणार नाही. तसंच ऑक्सिजनचं पण होऊ शकेल, पण एन-एफ-टीमध्ये तो तोटा नसतो. एन-एफ-टीमध्ये पाणी टाकीत एक पंप लावलेला असतो आणि ते पाईपमधनं किंवा स्पेशल हायड्रोपॉनिक्स बेडमधनं फिरवलं जातं, की ज्यामुळं सगळ्या झाडांना एकसारखं खत मिळतं. आता हा प्रकार पण चांगला आहे. सुरुवातीला हा आपल्याला नवीन शेतकऱ्यांसाठी पण हा चांगला आहे. दिसायला चांगला दिसतो. पण ह्याच्यात सगळ्यात मोठा फायदा असा आहे, की व्हर्टिकल स्पेस वापरता येते. म्हणजे आपण 3 मजली, 4 मजली, 5 मजली शिडी लावून आपण जर का हार्वेस्टिंग करू शकणार असू, तर अगदी 10 मजली शेती पण त्यात करू शकतो. तुम्हाला इस्रायलमधले काही व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, की जिथं अगदी छताला टेकेपर्यंत वरतीपर्यंत लावतात किंवा आपल्याकडं आलं लावणारी पण एक हळद लावणारी पण एक कंपनी होती. ती पण एन-एफ-टी मल्टी लेयर करायची. आत्ता त्यांनी ऑपरेशन्स बंद केलेत वाटतं, पण ते पूर्वी अशा पद्धतीची शेतीचं स्ट्रक्चर विकायचे. आता हा प्रकार पण सॅलडसाठी किंवा अगदी टोमॅटोसाठी हा आपल्याला वापरता येतो, म्हणजे फळभाज्यांसाठी पण. फक्त ह्याच्यामध्ये
अडचण अशी आहे की ह्याला खर्च बाकीच्या ह्याच्यापेक्षा जास्त येतो. DWC पेक्षा ह्याचा खर्च जास्त असतो. तो आपल्याला पिरॅमिड शेपमध्ये करता येतं किंवा अगदी सरळ उभं रॅक सारखं करता येतं. ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रो मीडिया म्हणजे कोकोपीट भरून पण काही बेड लावता येतात. की जे तुम्ही काही फोटोजमध्ये बघितले असतील. अं, हे सोडून पण इतर काही प्रकार आहेत हायड्रोपॉनिक्सचे, पण ते फार प्रचलित नाहीये. म्हणजे ते खूप वापरले नाही जात. उदाहरणार्थ एक फ्लड अँड ड्रेन नावाची सिस्टीम असते. म्हणजे पाणी पूर्ण भरायचं आणि पूर्ण काढून टाकायचं. अशी एक सिस्टीम असते किंवा एक वीक मेथड असते म्हणजे वाती लावायच्या. वातीच्या साहाय्याने ते वरती पाणी ओढून घेईल. असं पण काही एक सिस्टीम असते. एरोपॉनिक्स असतं, की जिथं पाण्याचा फक्त फॉग तयार करायचा म्हणजे मिस्ट तयार करायची आणि तो फवारा फक्त खालनं मुळांना द्यायचा. अशी पण सिस्टीम असते किंवा आपण जे चाऱ्यासाठी लावणारी जे मका आपण लावतो चाऱ्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपण फक्त ट्रेमध्ये बिया लावतो आणि त्या बियांचा मॅट तयार झाल्यावर काढून घेतो आणि त्यात वरनं खाली पाणी सोडतो. म्हणजे आपण पाऊस पाडल्यासारखी सिस्टीम तयार करतो. तर अशा पण काही सिस्टीम आपल्याला हायड्रोपॉनिक्समध्ये वापरता येतात. तर आता कुठली सिस्टीम निवडायची हा एक मोठा प्रश्न नवीन शेती सुरू करताना प्रत्येकासमोर असतो. तर त्यासाठी आपल्याला मगाशी म्हटलं तसं आपण भाजी कुठली लावणार आहे, ह्याच्यावरती ठरवतं, की जसं की आपल्याला पालेभाजी लावायची आहे तर DWC आणि NFT दोन्ही पण चांगले. तिथं आपल्याला दोन्ही पण वापरता येतात. त्यानंतर आपण फळभाजी लावणार असो, टोमॅटो, कुकुंबर असं, तर शक्यतो DWC प्रेफर केलं जातं. कारण NFTमध्ये जर का एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडली किंवा एखादं झाड खालून वरपर्यंत गेलं, तर वरच्या झाडांचं प्रोडक्शन कमी होत जातं. त्यानंतर फ्लड अँड ड्रेन सिस्टीमसाठी पण शक्यतो तरी फळ भाजीपाला निवडतात. कारण त्याला आपण हार्डवूड म्हणजे त्यांचे खोड जे असतं त्या झाडांचं जसं वांगी आहे किंवा कॅप्सिकम आहे, यांचं खोड जास्त जाड असतं, त्यांना आधाराची जास्त गरज असते. त्यांची फळं पण मोठी असतात. तर मग त्यावेळेला फ्लड अँड ड्रेन सिस्टीममध्ये आपण वाळूचा उपयोग करून किंवा ग्रो बॅगचा उपयोग करून आपण लावू शकतो. तुम्ही जर का महाबळेश्वरला कधी गेलात तर तुम्हाला रस्त्याच्या कडेनी बऱ्याचदा पांढऱ्या रंगाच्या बॅग ठेवलेल्या दिसतात. तर त्या ग्रो बॅग्स असतात, की ज्यात कोकोपीट भरलेलं असतं. तो पण एक हायड्रोपॉनिक्सचाच प्रकार आहे आणि त्या तिथं वापरल्या जातात कारण की त्यांना स्ट्रॉबेरी सारखी जी पिकं आहेत, की जी पसरणारी आहेत आणि जेवढं पसरेल तेवढं उत्पादन जास्त येतं. तर अशा केसमध्ये आपल्याला NFT किंवा DWC उपयोगात पडत नाही. कारण तिथं आपल्याला रोपांना जास्त पसरवायला जागा नसते. तर मग तिथं ग्रो बॅगचा उपयोग केला जातो. ऑर्किड सारखी जी फुलं आहेत, महागडी फुलं, त्याच्यामध्ये पण ग्रो बॅगचा किंवा कोको चिपचा उपयोग केला जातो कारण त्यांना एरिएशन जास्त हवं असतं. पाण्यामध्ये बुडून राहिलं तर त्यांच्या मुळांना त्रास होतो. तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कुठली मेथड निवडायची हे आपण ठरवू शकतो. हं. ती मेथड निवडताना आपण कन्स्ट्रक्शन कुठल्या पद्धतीचं करायचं म्हणजे आपण आता असं म्हटलं की DWC आपण निवडलेली आहे. डीप वॉटर कल्चर आपण करणार आहे. तर बेड कशामध्ये बनवता येतील आपल्याला? तर आपल्याला विटांचं पण टाकी बांधता येईल. आपल्याला त्याला वॉटरप्रूफिंग करून घेता येईल, की जेणेकरून पाणी लिकेज होणार नाही किंवा त्याला शेततळ्याचा कागद लावता येईल आतून आणि मग त्याच्यावरती आपल्याला थर्माकोल शीट फ्लोट करता येतील. ह्याचा जर का खर्च जास्त होत असेल, तर आपल्याला रेडीमेड FRPच्या टाक्या मिळतात किंवा स्क्रॅपमधल्या टाक्या मिळतात. त्या पण आपण वापरू शकतो. पण कमर्शियल स्केलला विटांचे बेड बांधणं हेच जास्त उपयोगात राहतं. NFTसाठी स्पेशलाइज्ड ट्रप्स मिळतात. म्हणजे त्याचे स्पेशल चौकोनी आकाराच्या गटर मिळतात, की ज्यामध्ये आपल्याला NFT करता येतं. त्या कॉस्टली आहेत. आपण PVC पाईपचा पण उपयोग करू शकतो. पण कमर्शियली करताना PVC पाईपचा उपयोग करण्यात काही अर्थ नसतो. कारण वॉटर कुठं लीक झालं किंवा काही मुळांना पाणी कमी मिळालं, काहींना जास्त मिळालं, वॉटर लेव्हल आपल्याला नीट काढता आली नाही, तर मग त्रास होतो. त्यामुळं स्पेशलाइज्ड ट्रप्स घेतल्या जातात. तर आपल्याकडं काय मटेरियल आहे, आपलं बजेट किती आहे, ह्याच्यावरनं आपण आपला कन्स्ट्रक्शनचं मटेरियल आपण निवडायचं असतं. आता हायड्रोपॉनिक्समध्ये आपण सुरुवातीलाच म्हटलं, की आपण माती वापरणार नाहीये. म्हणजे आपण फक्त पाण्यावरती शेती करणार आहे.
पण बी रुजण्यासाठी आपण ज्या वेळेला बियांपासून रोपं तयार करतो त्यावेळेला आपल्याला कुठला ना कुठला मीडिया वापरायला लागतो. म्हणजे बी लावण्यापुरतं तरी आपल्याला एखाद्या मातीसारख्या मीडियाची गरज असते. त्याला ग्रो मीडिया म्हणतात. तर ग्रो मीडिया आपल्या बाजारात हायड्रोपॉनिक्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. तुम्ही नर्सरीमध्ये जर का कधी गेला असाल तर तुम्हाला तिथं कोकोपीट बघितलं असेल आणि काळ्या ट्रेमध्ये रोपं तयार केली जातात. तर त्याच पद्धतीचा हा ग्रो मीडिया असतो. पण हा ग्रो मीडिया कोकोपीटपेक्षा पण थोडा जास्त विचार करून बनवलेला असतो. कारण काय आहे की हायड्रोपॉनिक्समध्ये आपण प्रत्येक गोष्टीवर जास्त विचार करून जास्त उत्पादन घेणार आहे. त्यामुळे कोकोपीटपेक्षा पण अजून काही चांगलं आहे का? असा विचार केला जातो की ज्यामध्ये पीट मॉस वापरतात किंवा व्हर्मिक्युलाइट नावाचं एक मिनरल आहे, एक खनिज आहे. ते खनिज वापरतात आणि आयडियली ह्या सगळ्याचं मिक्सचर पण करतात. म्हणजे काही प्रमाणात व्हर्मिक्युलाइट, काही प्रमाणात कोकोपीट आणि काही प्रमाणात खत असं वापरून त्या कपमध्ये जो काही कप आपण हायड्रोपॉनिक्ससाठी वापरणार आहे, ह्या स्लाइडमध्ये जो काळा कप दिसतोय तसा, त्याच्यामध्ये तो भरून त्यात बिया लावून त्या बिया रुजल्या की मग आपल्या सिस्टीममध्ये त्या शिफ्ट केल्या जातात, की जिथं त्याची पुढची वाढ होते. एकदा सिस्टीममध्ये आपण रोपं लावली, की एकच काम शिल्लक राहतं. कारण इथं आपल्याला तण काढायचं नाहीये, इथं आपल्याला काही खुरपणी करायची नाहीये, त्यामध्ये आपल्याला काही फारशी फवारणी करायची नाहीये. तर एकच काम शिल्लक राहतं ते म्हणजे फर्टिगेशन. आणि ज्याला फर्टिगेशन जमलं त्याला हायड्रोपॉनिक्स जमलं असं एक साधं गणित आहे. ज्याला फर्टिगेशन जमलं नाही त्याचं कितीही महागातलं हायड्रोपॉनिक्सचं स्ट्रक्चर जरी असेल, तरी पण ती सिस्टीम फेल होते. तर ज्याला फर्टिगेशन जमेल तो हायड्रोपॉनिक्समध्ये सक्सेसफुल होतो. आणि फर्टिगेशन म्हणजे खतं पाण्यातून देणं. त्याला फर्टिगेशन आपण म्हणतो. खतांचं प्रमाण ठरवून ती खतं पाण्यातून झाडांना देणं, ह्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. तर फर्टिगेशनवर आपण पुढे बोलणार आहे अजून. पण आपण इथे एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि आपण काय-काय आत्तापर्यंत समजून घेतलं, त्याच्यावर थोडासा विचार करू. त्यातले काही प्रश्न असतील तर आपण आत्ताच ते घेऊ कारण फर्टिगेशन हा थोडा जास्त टेक्निकल विषय आहे. त्याच्यावरती आपण पुढे बोलणारच आहे. पण त्याच्या आधी मागं काही आपल्याला समजलेलं नसेल किंवा काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न आपण आत्ता एक 2 मिनिटामध्ये घेऊयात. तर आत्तापर्यंत आपण असं बघितलं की हायड्रोपॉनिक्स का करायचं? त्याचे प्रकार काय आहेत? DWC, NFT, त्यानंतर एरोपॉनिक्सचे प्रकार, ग्रो मीडिया, त्यातला कुठला प्रकार आपण निवडूयात आणि फर्टिगेशन ज्याला येतं, त्याला हायड्रोपॉनिक्स जास्त चांगल्या पद्धतीनं करता येतं. असं आपण आत्तापर्यंत बोललो. तर एक 2 मिनिटं मी स्क्रीन स्टॉप करतो, की जेणेकरून काही अडचण असेल, काही समजलेलं नसेल, तर आपल्याला पटकन त्याच्यावरती विचार करता येईल. कोणाला काही प्रश्न आहे का? कोणाला काही विचारायचंय का आत्ता? हॅलो सर. हां. हां, सर मला एक विचारायचं होतं आपल्याला. म्हणजे सर हो, हो. मी BSc हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट आहे आणि सर मला जर बरं. हायड्रोपोनिक्स शिकायचं आहे म्हणजे प्रॅक्टिकली शिकायचं असेल, तर सर ते कशा हां. पद्धतीने शक्य होऊ शकतं? हा चांगला प्रश्न आहे कारण हायड्रोपॉनिक्समध्ये ज्या काही टेक्निकल डिटेल्स आहेत त्या खरं तर एखाद्या फार्मवरती जाऊन इंटर्नशिप करून शिकता आल्या तर सगळ्यात चांगल्या. पण हायड्रोपॉनिक्समध्ये शक्यतो कोणी इंटर्नशिप करायला अलाउड करत नाही कारण काय आहे की त्यांच्या फार्ममध्ये डिस्टर्बन्स त्यांना नको असतो. म्हणजे ह्यात काही असं नाहीये की कोणाला शिकवायचं नाहीये किंवा कोणाला दाखवायचं नाहीये किंवा काहीतरी लपवून ठेवायचं आहे असं शक्यतो कुठल्या फार्मचा प्रॉब्लेम नसतो. पण त्यांना डिस्टर्बन्स नको असतो. म्हणजे समजा आपल्याकडनं काहीतरी चूक झाली तर पूर्ण बॅच खराब होते आणि पुढचं सगळं गिराईक अफेक्ट होतं. तर आता काही इन्स्टिट्यूट हे जे कोर्स देतात, जसं की बंगलोरला काही कोर्स आहेत. मी स्वतः त्या सगळ्या इन्स्टिट्यूटला जाऊन भेटून आलो, पण मला त्यांचा कोर्स काही फारसा आवडला नाही. तर तुला शक्य असेल तर तू पाबळला येऊन 1 महिन्याची इंटर्नशिप कर. म्हणजे 1 महिन्याचा कोर्स कर, की ज्यामध्ये बेसिक फर्टिगेशन आणि झाडांचं बी पासून जसं की आता तू समजा लेट्युसचा विचार केलास, तर लेट्युस हे साधारणपणे 75 ते 80 दिवसाचं पीक आहे. म्हणजे 2 महिने पकड. तर बी लावल्यापासून ते 2 महिन्याचं पीक येऊन त्याचं सगळं इकॉनॉमिक्स तुला कळेपर्यंत तू 2 महिन्याचा कोर्स पाबळला करू शकतोस. तर पाबळला आम्ही हायड्रोपॉनिक्सचा कोर्स करतो.
ओके सर. सर त्याच्याविषयी अधिक माहिती सर मी तुमच्याशी वैयक्तिक संपर्क साधून मिळवू शकतो का? हो, हो, हो. बरोबर. ते मिळू चालेल. शकेल तुला. नक्की, नक्की सर. थँक सर. ओके. सर या कोर्सची फीस किती घेता तुम्ही? ह्या कोर्सची फी आपण परत एकदा ह्या वेबिनारच्या शेवटी बोलूयात. कारण फी व्हॅरी होते, की तुम्ही किती दिवसाचा कोर्स करणार आहे. आत्तापुरतं आपण असं म्हणूयात, की साधारणपणे 2 महिन्याची फी, इथलं हॉस्टेल, जेवण आणि कोर्स फी हे सगळं पकडून एक साधारण ₹10,000 त्याची फी असते. ओके. आणि स्पॉन्सरशिप अलाउ करता का? म्हणजे आम्हाला आमच्या विलेजमधून समजा कोणाला पाठवायचं असेल आणि एक स्पॉन्सर शोधला. हो, तर हो, प्लस हो. ओके. हो, हो. ठीक आणि आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथनं शिकलेल्या प्रत्येक मुलाला तो जिथं कुठं हायड्रोपॉनिक्स करणार आहे भारतात, जिथे कुठे असू देत, अगदी तो नॉर्थ ईस्टला असला तरी आम्ही तिथं येऊन त्याच्या सगळ्या अडचणी पण नंतर सॉल्व्ह करतो. त्यामुळं इथं येऊन फक्त शिकून गेला आणि नंतर काय करायचं असं नाही होणार. तो जो कुठं फार्म तो सेटअप करेल, तिथं आपल्याला त्याला मदत करता येईल. किंवा ज्यांना कोणाला गरज असेल आणि तुम्ही जर बघितलं, की हा चांगला स्टुडंट होता, तर तुम्ही रेकमेंड पण करता सर? हायड्रोपॉनिक्समध्ये ॲक्चुअली काय होतं, की फारशी मुलं तशी मिळत नाहीत. कारण जे येतात ते अगदी पक्के ठरवून येतात, की त्यांना स्वतःचं करायचंय. त्यामुळे ते शक्यतो दुसरीकडे जॉबसाठी जात नाहीत. पण चांगले विद्यार्थी आमच्याकडे असतील, की जे हायड्रोपॉनिक्स शिकलेत, तर आम्ही तसं रेकमेंड पण करू. थँक यू. दुसरं एक हां. मला असं विचारायचं होतं, की म्हणजे शेतकऱ्यांना खरं हे रिकमेंड करण्यासारखं आहे का? ज्यांच्याकडे ऑलरेडी जमीन आहे? आय मीन असं हां. म्हणू शकतो का आपण, की हे फक्त हो, हो. म्हणजे हां. हा पण चांगला प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा डिसिजन तसा खूप अवघड आहे, की त्यांनी साधी शेती थांबवून हायड्रोपॉनिक्स करायचं का? आता अवघड ह्यासाठी आहे, की ह्याचं जे मार्केटिंग आहे हे स्वतः करायला लागतं. आता शेतकरी त्यांचं पीक सगळं मार्केट मंडीमध्ये नेऊन विकतात. तर इथं तसं करता येत नाही, कारण सगळं मार्जिन मध्ये निघून गेलं तर आपली कॅपिटल कॉस्ट रिकव्हर होत नाही. तर शेतकऱ्यांना ज्यांना स्वतःचं पीक स्वतः विकायची ज्यांची तयारी आहे, म्हणजे मार्केटिंग करायची, त्यांनी साध्या शेतीच्या ऐवजी हे करणं कधीही चांगलं. त्यांना यातनं नक्की फायदा होईल. पण प्रोव्हायडेड त्यांनी स्वतःचं मार्केटिंग स्वतः केलं पाहिजे आणि दुसरं त्यांची शेती थोडी शहराच्या जवळ पाहिजे. त्याशिवाय मार्केटिंग करणं अवघड जातं. थँक यू. दिस इज हेल्पफुल. आनंद सर. हां. आनंद सर. आनंद सरांना काही प्रश्न आहे. आनंद सरांनी हँड रेज केलाय. सर पाबळ कुठं आलं? पाबळ नमस्कार सर. पुण्यापासून 70 किलोमीटरवर आहे. पुणे नाशिक रोडवरनं 20 किलोमीटर आतमध्ये. हॅलो सर हां. नमस्कार. हां. बोला मी ना. गोवर्धन स्किल सेंटर गालतरे इथून बोलतोय. जीबीआयटीचा हां. विद्यार्थी. हो, हो. सर स्पॅग्नम बॉक्स मध्ये आपल्याला शेती करता येईल का ही? हो, स्पॅग्नम मॉसमध्ये ही शेती आपल्याला करता येईल. आपण जर ग्रो मीडियाचा मगाशी म्हटलं आपण विचार केला ना, तर ह्याच्यामध्ये स्पॅग्नम मॉस पण येतं. पीट मॉस सारखं स्पॅग्नम मॉस पण असतं आणि स्पॅग्नम मॉस पण हायड्रोपॉनिक्समध्ये वापरता येतं. त्या फक्त स्पॅग्नम मॉस बाकीच्या मीडियापेक्षा थोडं महाग असतं, एवढंच फक्त त्याची अडचण आहे. पण स्पॅग्नम मॉस वापरता येतं. सचिन हॅलो सर बोला ना. हॅलो. हो, हो, बोला. गोवर्धन कौशल्य केंद्र गालतरेवरून विवेक महाले बोलतोय सर. हां. बोला ना. हो. माझा प्रश्न असा होता की हायड्रोपॉनिकची आपण शेती करतो त्याच्यामध्ये खाऱ्या पाण्यावर करता येऊ शकते का आपल्याला? नाही, खाऱ्या पाण्यावर हायड्रोपॉनिक्स करता येणार नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण त्याच्यावरती पुढं पण परत बोलणारच आहे. कारण फर्टिगेशनमध्ये पाणी महत्त्वाचं असतं. तर पाण्यामध्ये आपल्याला खाऱ्या पाण्याचा TDS खूप जास्त असतो. त्यामुळे खाऱ्या पाण्यात घातलेली खतं ही झाडांपर्यंत जात नाहीत. त्यामुळे आपल्याला खाऱ्या पाण्यावर हायड्रोपॉनिक्स करता येत नाही. हायड्रोपॉनिक्स जर का खाऱ्या पाण्यावर करायचं असेल तर आपल्याला पीक पण तसंच निवडायला लागेल. जसं की आपण आल्गी वाढवतो. आल्गी म्हणजे शेवाळ, समुद्री शेवाळ. तर समुद्री शेवाळाची शेती करणं हे हायड्रोपॉनिक्सचाच प्रकार आहे, पण ती आपल्या रेग्युलर शेतीमध्ये आपण त्याला सध्या धरत नाही. सीवीड आपण जे म्हणतो आणि जे शेतीमध्ये फवारायला आपण सीवीड आणतो, तोच हा प्रकार आहे. तर आपला 2 मिनिटाचा ब्रेक संपलेला आहे. आपण आता पुढे जाऊयात, कारण आपल्याला वेळेत
वेबिनार संपवायचा पण आहे आणि तुम्हाला अजून पण खूप प्रश्न ह्यातले पडणार आहेत. तुम्ही जसं ह्याचा विचार करायला लागाल तसं तुम्हाला ह्याचे खूप प्रश्न अजून येतील. तर ते काही प्रश्न आपण पुढं पण घेऊ. आता आपण म्हटलं की फर्टिगेशन ज्याला समजलं त्याला हायड्रोपॉनिक्स समजलं. इतकं ह्याचं सोपं गणित आहे. जो फर्टिगेशन मध्ये हुशार तो हायड्रोपॉनिक्स मध्ये सक्सेसफुल. कारण काय आहे की आपण आपली सगळी आता जी भिस्त आहे ती सगळी भिस्त ही पाण्यावरती आहे हायड्रोपॉनिक्स करताना. आणि पाण्यामधली खतं ही ज्याला समजतील त्याला हायड्रोपॉनिक्स चांगलं समजतं. तर ह्याच्यात बेसिक फरक काय आहे बघा की आपण जेव्हा साधी शेती करतो मातीवरची शेती तेव्हा आपण किलो पर हेक्टर म्हणजे एका हेक्टरला किंवा एका एकरला किंवा एका गुंठ्याला किती किलो खत टाकायचं ह्याचा आपण हिशोब करतो. म्हणजे काय आहे की आपण एरियाचा विचार केलेला आहे, आपण व्हॉल्यूमचा विचार केलेला नाहीये. आपण एरियाचा विचार केलाय आणि किलोमध्ये विचार केलाय. हायड्रोपॉनिक्स मध्ये आपण मिलीग्राम पर लिटरचा विचार करतो. म्हणजे बघा किती कमी प्रमाणात आपण खत केलं. 1 किलोचं आपण 1 मिलीग्राम पर्यंत खत कमी केलं आणि मिलीग्राम एका लिटरमध्ये किती मिलीग्राम खत टाकायला लागेल असा आपण विचार करतो. काही ठिकाणी तुम्हाला YouTube वरती किंवा Google वरती तुम्हाला पीपीएम पण मिळेल. पीपीएम म्हणजे पार्ट पर मिलियन. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर 1 मिलीग्राम खत जर का मी एका लिटरमध्ये टाकलं तर त्याचा 1 पीपीएम तयार होतो. कारण त्या 10 लाखातला एकच भाग आपण वापरलेला आहे म्हणून आपण त्याला 1 पीपीएम म्हणतो. तर इतक्या कमी प्रमाणामध्ये खतं टाकली जातात. म्हणजे आपण 200 पीपीएम 400 पीपीएम एवढी खतं आपण टाकतो. 1 मिलीग्राम एका लिटर म्हणजे 1 पीपीएम हा साधा सोपा त्याचा मागचा विचार आहे. तर आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की झाडांना काही प्रकारचे अन्नद्रव्य लागतात त्यांचं आयुष्य पूर्ण करण्यासाठी. ही अन्नद्रव्य झाडं मातीतून घेत असतात कारण मातीमध्ये ज्या खडकापासून ती माती बनलेली आहे त्याच्यामध्ये ही सगळी अन्नद्रव्य आहेत. आता त्यात काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ती खतं उपलब्ध करून देण्याचं पण काम करतात. पण साधारण हे 16 घटक आपण बघितले तर ते 16 घटक आहेत की जे कुठल्याही झाडाला पाहिजेत. आता हायड्रोपॉनिक्स मध्ये आपण जेव्हा खतं देऊ म्हणजे फर्टिगेशन आपण करू त्यावेळेला मुख्य करून आपल्याला ह्या 5 गोष्टींचा खूप विचार करायला लागतो किंवा ह्या 5 गोष्टी मोजायला लागतात. विचार करायला लागतो असं आपण नको म्हणूयात, ते फार मग टेक्निकल किंवा अवघड वाटेल. तर ह्या 5 गोष्टी आपल्याला मोजायला लागतात. मोजणं अगदी सोपं आहे. ह्या प्रत्येकाचं एक इन्स्ट्रुमेंट मिळतं त्यामुळे आपल्याला ते अगदी सहज मोजता येतं. म्हणजे आमच्याकडे इथं डीबीआरटीचे जे मुलं आहेत किंवा आश्रमातली जी मुलं आहेत ते अगदी दिवसातनं 10 वेळा 15 वेळा पण हे मोजतात कारण मोजणं अगदीच सोपं आहे. तर काय काय मोजतो आपण हायड्रोपॉनिक शेती करताना? एक तर आपण पाण्याचा पीएच खूप व्यवस्थित मेंटेन करतो. तो का आपण मेंटेन करतो ते मी पुढे सांगेनच. त्यानंतर आपण पाण्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मोजतो म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मगाशी आता विवेकनी विचारलं की खाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला हायड्रोपॉनिक्सची शेती करता येईल का? आणि मी म्हटलं की नाही करता येणार. कारण काय आहे की खाऱ्या पाण्यामध्ये इतक्या प्रकारचे अन्नद्रव्य आधीच मिक्स झालेले आहेत की ज्यामध्ये आपण बाहेरनं काही टाकण्याला चान्सच राहिलेला नाही. म्हणजे तुम्ही असा विचार करा की माझं पोट इतकं जास्त भरलेलं आहे आणि माझ्यासमोर आईस्क्रीम आणून ठेवलं तर मी काय म्हणेन की मला आईस्क्रीम नको बाबा. आता मी आईस्क्रीम खाल्ली तर मला उलटी होईल. तर खाऱ्या पाण्याची ती अडचण असते. खारं पाणी कसं बनलंय तर पृथ्वीवरती जो काही पाऊस पडतो तो सगळा पाऊस माती धुवून समुद्रामध्ये जातो आणि लाखो वर्ष समुद्रामध्ये हे सगळं साठून राहिलेलं आहे. म्हणजे समुद्राचं पोट इतकं भरलेलं आहे की समुद्राचं पाणी मी जर का झाडांना घातलं तर झाडांना उलटी होणार. आता हे मोजायचं कसं की त्याच्यात किती त्याचं पोट भरलेलं आहे? तर फील्डवरती मोजायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मोजायची. म्हणजे त्यातनं इलेक्ट्रिसिटी किती वाहून जाते ही मोजायची. कारण काय आहे की जेवढे अन्नद्रव्य जास्त तेवढी इलेक्ट्रिसिटी जास्त. आपण बघा अर्थिंग करताना मीठ घालतो. तर मीठ का टाकतो आपण अर्थिंग करताना इलेक्ट्रिसिटीमध्ये? कारण मीठ जास्त इलेक्ट्रिसिटी वाहून नेतं. सेम तसंच आहे. जर का आपण पाण्यात पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन टाकलं तर त्याची ईसी वाढत जातो. तर तो ईसी आपण मोजतो. त्याच्यानंतर आपण मोजतो की ह्याच्यामध्ये एकूण विरघळणारे क्षार कुठले कुठले आहेत. म्हणजे पोटॅशियम किती आहे का मॅग्नेशियम जास्त आहे का कॅल्शियम जास्त आहे ते आपण टीडीएस मधनं मोजतो.
आपण काही वेळेला हार्डनेस पण मोजतो, की जिथं बोरचं पाणी असेल आणि आपल्याला हायड्रोपॉनिक्स करायचंय, तर मग त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण मोजलं जातं. कारण कॅल्शियम जास्त झालं तर मॅग्नेशियम झाडं घेत नाहीत. मॅग्नेशियम जास्त झालं तर कॅल्शियम घेत नाहीत. म्हणून मग आपण त्याचं प्रमाण मोजतो. आणि हायड्रोपॉनिक्समध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की ती म्हणजे डिझॉल्व्ह ऑक्सिजन. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन पण मोजला जातो. त्याची पद्धत थोडीशी अवघड आहे, पण अगदी आपल्याला जिथं संशोधन केलं जातं तिथंच हे मोजायला लागतं. शेतकऱ्यांना रोज डिझॉल्व्ह ऑक्सिजन मोजायला लागत नाही. फक्त तो भरपूर आहे का, हे आपण बघतो. मग त्याच्यासाठी आपण एक पाण्यात हवेचा पंप लावतो. जसा आपण घरातल्या माशांच्या टाक्यांमध्ये लावतो तसा. तर ह्या 5 गोष्टी आपल्याला थोड्या-थोड्या तरी समजल्या पाहिजेत, की जिथनं आपली हायड्रोपॉनिक्सच्या शेतीची सुरुवात होईल. पी-एच जो आहे तो आपल्याला हायड्रोपॉनिक्समध्ये 5.5 ते 6.5 ठेवायला लागतो. आपल्या मातीचा पी-एच शक्यतो तरी 8, 7.5 असतो. म्हणजे आपल्याला पी-एच थोडासा भारतात कमी करायला लागतो. जिथं पाऊस खूप जास्त पडतो कोकणात, तिथं पी-एचचा इतका प्रॉब्लेम नसतो. पण इतर सगळ्या ठिकाणी आपल्याला पी-एच कमी करायला लागतो. तसं का करतो आपण? कारण बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, की शक्यतो सगळे जे काही हे 16 घटक आहेत, ते 6.5 किंवा 5.5 ते 6.5 मध्ये जास्तीत जास्त मुळांना उपलब्ध होतात. त्याच्यानंतर त्याची उपलब्धता कमी होत जाते. त्यामुळं पाण्याचा पी-एच तेवढा ठेवला जातो. आता ह्याच्या आपण टेक्निकल गोष्टीमध्ये सध्या नको जायला, की तसं का होतं? तर आपण पी-एच कमी करण्यासाठी काय-काय वापरतो? आणि भारतात शक्यतो तरी पी-एच कमी करायला लागतो. तर फॉस्फरिक ॲसिड वापरता येतं, सल्फ्युरिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड की जे किराणा मालाच्या दुकानात पण मिळतं, नायट्रिक ॲसिड ह्या गोष्टी टाकून आपण पी-एच कमी करतो आणि पी-एच कमी झालाय का हे मोजणं अगदी सोपं आहे. त्याला अगदी ₹500 पण एक छोटं यंत्र मिळतं. पी-एच पेपर पण मिळतात आणि प्रयोगशाळेत वापरणारे डिजिटल इन्स्ट्रुमेंट पण मिळतात. त्याच्यावरनं आपण पी-एच पाण्याचा ॲडजस्ट करतो. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी-डी-एस किंवा ई-सी. तर मगाशी आपण जसं म्हटलं, की ई-सी हा जो आहे पाण्याचा, हा ठरवतो की झाडं पाण्यातून खतं घेणारे का पाणीच झाडाच्या अंगातलं, झाडाच्या शरीरातलं खतं बाजूला काढून घेणारे. आणि त्याला आपण ऑस्मॉटिक आपल्या घरातले जे सगळे आरो असतात, रिव्हर्स ऑस्मॉसिस, ते आपल्याला माहिती आहे की ते काय करतात, जर का मी समजा एक अशी YouTube घेतली, एक काचेची नळी घेतली, त्याच्यामध्ये एक पडदा लावला आणि त्या पडदा असा लावला की ज्याच्यातनं फक्त पाणी इकडनं तिकडं जाऊ शकेल म्हणजे H2O. H2O सोडून दुसरं कुठलंही इकडनं तिकडं जाणार नाही. तर सुरुवातीला मी समजा त्याच्यामध्ये पाणी भरलं, दोन्हीची लेव्हल एकसारखी झाली आणि त्याच्या अर्ध्या भागामध्ये समजा मीठ टाकलं म्हणजे NaCl. तर आता काय होईल? NaClला म्हणजे मिठाला पाण्याची खूप आवड आहे. त्याच्या पाण्यावरती खूप प्रेम आहे. तर मग तो काय करेल, की दुसऱ्या बाजूचं H2O ओढून घेईल आणि एका बाजूचं पाणी तुम्हाला असं दिसेल, की YouTubeमध्ये वाढत चाललेलं आहे. आपोआपच एका बाजूचं पाणी जास्त झालं. मी समजा त्या बाजूला एखादा पिस्टन लावला, एखादा दट्ट्या लावला आणि तो जोरात दाबला, की जेणेकरून पडदा फाटणार नाही, पण पाणी परत दुसऱ्या बाजूला जाईल. तर त्याला आपण म्हणतो ऑस्मॉसिस. तर आता समजा मी मिठाच्या पाण्यामध्ये झाड लावलं, तर काय होईल? तर अगदी साधाच प्रश्न आहे, की मिठाच्या पाण्यामुळं जे काही झाडाच्या आतमध्ये पाणी आहे, ते सगळं पाणी बाहेर ओढून घेतलं जाईल आणि आपण असं म्हणू, की झाडाला उलटी झाली किंवा झाडाला जुलाब झाले आणि झाड कोमजून गेलं. म्हणजे पाण्यात ठेवलेलं झाड पण कोमजून जाईल. तर विवेक तुम्हाला असं करता येईल, की तुम्ही थोडंसं समुद्रावरचं पाणी घेऊन या. कधी गेलात त्या साईडला तर डहाणूला आणि त्यामध्ये एखादं झाड ठेवून बघा. एक 2-3 तासामध्ये ते सगळं झाड कोमजून जाईल. कारण त्याचा जो ई-सी आहे, तो ई-सी साधारणपणे 1,00,000 असतो आणि आपल्याला हायड्रोपॉनिक्समध्ये ई-सी पाहिजे 2,000. तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त क्षार नकोयत. कारण आपण जी काही खतं टाकणार आहे, ती सगळी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे मीठ आहेत. पोटॅशियम सॉल्ट आहे, फॉस्फरस सॉल्ट आहे, कॅल्शियम सॉल्ट आहे, हे कुठल्या ना प्रकारचे मीठ आहेत. तर मग आपण काय करतो, एक छोटासा ई-सी मीटर घेतो आणि ई-सी मीटरमध्ये आपण त्या पाण्याचा ई-सी मोजतो आणि साधारणपणे त्या झाडांना जेवढा ई-सी सहन होईल, तेवढीच खतं टाकतो. तर हे ऑनलाईन सांगणं थोडंसं अवघड आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिकली करून बघू, तुम्ही जेव्हा इथं शिकायला याल किंवा जो कोण
स्वतःचं सेटअप सुरू करेल त्यांना हे समजणं सोपं आहे. तर मग आपण EC जो आहे तो 2000 ते 2500 EC ऍडजस्ट करतो. आणि हा EC आपण कसा ऍडजस्ट करतो, तर आपण वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये खतं टाकतो. कुठली खतं टाकतो आपण, तर खूप वेगवेगळ्या प्रकारची खतं बाजारात उपलब्ध आहेत. आता ती स्लाइड इथं नेमकी नाहीये कारण वेळेत बसणार नाही म्हणून मी काही स्लाइड कमी केलेल्या. पण बऱ्याच प्रकारची खतं आहेत, जसं की 19-19-19 आहे, कॅल्शियम नायट्रेट आहे किंवा अमोनियम फॉस्फेट आहे, अमोनियम सल्फेट आहे, असं वेगवेगळ्या प्रकारची खतं आपण झाडांना टाकलं की EC वाढत जातो. पण EC किती वाढवायचा आहे, तर तो 2000, 2500, 3000 एवढा EC आपल्याला त्या पाण्यामध्ये ठेवायला लागतो. आणि तो तेवढा EC ठेवताना आपल्याला खतं मात्र मोजून टाकायला लागतात. त्यामुळेच मी म्हटलं की फर्टिगेशन सगळ्यात महत्वाचं आहे. जर का समजा मी EC वाढवण्यासाठी कॅल्शियमच जास्त टाकला आणि त्या झाडाला कॅल्शियमची गरज नाहीये, तर आपली झाडं व्यवस्थित वाढणार नाही. त्यामुळे मग आपण एक अगदी बेसिक कुठल्याही झाडाला चालेल असा हायड्रोपॉनिक्सचा डोस आता तुम्हाला ह्या स्लाइडवर दिसतोय, की ज्यामध्ये काय काय आहे, 210 ppm नायट्रोजन आहे, 31 ppm फॉस्फरस आहे, 235 ppm पोटॅशियम आहे, 200 ppm कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम, सल्फर, हे सगळं बाजारात विकत मिळतं. ते आपण आणायचं, पाण्यात टाकायचं. हे सगळं टाकल्यानंतर शेवटचा जो आपला EC आहे तो 2500च्या वर गेला नाही पाहिजे. 2500च्या वर जात असेल तर त्यात परत ROचं पाणी म्हणजे कमी ECचं पाणी टाकून ते मेंटेन करायचं. आणि मगाशी आपण तसं म्हटलं तसं 210 मिलीग्राम 1 लिटरला टाकलं तर 210 ppm होणार आहे. त्यामुळे हे सगळी खतं मिलीग्राम मध्ये आहेत प्रत्येक लिटरसाठी. म्हणजे 2 लिटर पाणी असेल तर 420 मिलीग्राम झालं. असं आपल्याला सोपं एक गणित करून मग ठरवायला लागतं. आणि मग ही आपलं झाड कुठल्या स्टेजला आहे, म्हणजे जर का त्याला फक्त पानं येणार असतील, म्हणजे फळभाजी नाहीये ती फक्त पालेभाजी आहे, तर मग नायट्रोजनचं प्रमाण ठरलंय. फॉस्फरस, पोटॅशियम फळं आल्यानंतर वाढवली जातात. तर हे हायड्रोपॉनिक्सचा जो तिथला मॅनेजर असतो, तो मॅनेजर हे सगळं काम बघतो. त्यामुळं हायड्रोपॉनिक्सच्या मॅनेजरला पण चांगला पगार असतो, कारण हे सगळे स्किल त्याच्याकडे असतात म्हणून. तर हा एक साधारणपणे डोस आहे आपल्याकडं भारतात ज्या काही शक्यतो हायड्रोपॉनिक्सवर ज्या भाज्या घेतल्या जातात त्याचा हा डोस आहे बघा. टोमॅटोचा, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या सलाडचा, कोबी, मिरची, कुकुंबर, जरबेरा, ही पिकं शक्यतो आपल्याकडं हायड्रोपॉनिक्समध्ये घेतली जातात. पण शक्यतो तरी एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणजे आपल्याकडे शक्यतो तरी विदेशी भाजीपाला हायड्रोपॉनिक्स वरती घेतला जातो, कारण त्याच्यातनंच आपल्याला पैसे जास्त मिळू शकतात. आता आपलं फर्टिगेशन चुकलंय हे आपण कसं ओळखणार, तर झाडावरती त्याचे आपल्याला सिम्पटम दिसतात. झाडावरती त्याच्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सी दिसतात. मॅग्नेशियम कमी झाला तर काय दिसेल, कॅल्शियम कमी झालं तर काय दिसेल. म्हणजे हायड्रोपॉनिक्स करणाऱ्या शेतकऱ्याला किंवा त्या मॅनेजरला झाडांवरच्या डिफिशियन्सी पण ओळखता यायला पाहिजे. म्हणजे मग ती खतं टाकून परत आपल्याला झाडं व्यवस्थित करता येतील. तर असे डिफिशियन्सी चार्ट हायड्रोपॉनिक्सच्या फार्मवरती असतात आणि मग तिथं ते बघितले जातात. तरी पण नाही समजलं तर मग ही पानं काढून प्रयोगशाळेत पाठवून मग त्याचं अनालिसिस करून बघितलं जातं की डिफिशियन्सी आहे का नाहीये. त्यामुळं फर्टिगेशन आपण म्हटलं की हार्ट ऑफ द हायड्रोपॉनिक्स आहे. तर फर्टिगेशन आपल्याला कसं शिकता येईल, तर मगाशी जसं कोणीतरी विचारलं तसं आपल्याला त्याचं ट्रेनिंग घेता येईल. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात प्रॅक्टिस आहे. ट्रेनिंग घेऊन पण बऱ्याचदा उपयोग होत नाही. जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला फर्टिगेशन शिकता येत नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करणं आणि त्यासाठी ट्रायल सिस्टीम बनवणं. म्हणजे समजा मी असं ठरवलं की मला 1 एकरवर हायड्रोपॉनिक्स करायचंय, तर कमीत कमी मी 3 महिने तरी एक साधारण 1 गुंठ्याची किंवा अर्ध्या गुंठ्याची सिस्टीम आधी करून त्याच्यावरती सगळे ट्रायल करणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक ठिकाणचं पाणी वेगळं आहे, प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट वेगळं आहे. त्यामुळं एक्झॅक्टली तसंच पुस्तकात दिलंय तसंच आपल्याकडे होईल असं सांगता येत नाही. पावसाळ्यात पाण्याची क्वालिटी बदलते, उन्हाळ्यात बदलते. त्यामुळे आपल्याला आपल्या फार्मची ट्रायल घ्यायला लागते. आणि शिवाय आपल्याला एक प्रोफेशनल कन्सल्टन्सी जर का आपल्या भागात मिळत असेल तर ती पण गरजेची असते. कारण बाजारात खतं बदलत राहतात, त्याचे ग्रेड बदलतात, त्याच्या किमती बदलतात. मग आपल्याला तो कन्सल्टंट मदत करत राहतो.
आता ह्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा राहतो की हायड्रोपॉनिक्सची किंमत किती, त्याचे कॉस्टिंग किती आहे. कारण करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पैशाचाच विचार आपल्याला करायला लागतो. तर आता हा थोडासा ग्रे एरिया. ग्रे एरिया म्हणजे तुम्हाला कोणीच असं फिक्स सांगू शकणार नाही की एवढे पैसे टाकले की एवढे पैसे मिळतील. कारण भारतात ह्याच्यावरती तेवढं काम झालेलं नाही. ज्या काही इन्स्टिट्यूट काम करतात त्या सगळ्या गोष्टी शिकवत नाहीत. पाबळला आम्ही जे प्रयोग करतो त्याचा सगळा डाटा उपलब्ध आहे आणि तो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. तर ह्याचा खर्च कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो. एक तर आपण कुठल्या पद्धतीची सिस्टीम करणार, म्हणजे DWC करणार का NFT करणार. दोन्हीला पण खर्च वेगवेगळा येईल. आपला एरिया किती आहे आणि आपल्याला घरच्या पुरतंच करायचंय का आपल्याला कम्प्लिटली कमर्शियल सिस्टीम करायची, ह्याच्यावरती याचा खर्च अवलंबून असतो. आपण एक आत्ता वेबिनारचा फक्त भाग म्हणून अगदी मोठी अगदी आपण असं म्हणू की हातावरचा हिशोब असं जर का आपण विचार केला तर ट्रायल सिस्टीम DWC ची आपल्याला अगदी 15,000 मध्ये 100 ते 150 झाडांची सिस्टीम करता येते आणि त्याला जास्त जागा पण लागत नाही. म्हणजे एक साधारणपणे आपण असं म्हणू की साधारणपणे एक 5 फूट बाय 10 फुटाच्या जागेमधली सिस्टीम 15,000 रुपयामध्ये आरामात तयार होते. त्यासाठी लागणारा सगळा विटांचा वाळूचा खर्च पकडला तर. NFT सिस्टीम थोडीशी महाग आहे, कारण PVC पाईप आणायचे, त्याला होल पाडायचं, स्ट्रक्चर तयार करायचं. तर एक 100 प्लांटची सिस्टीम साधारणपणे 25,000 पर्यंत लागू शकते. आणि कमर्शियल ज्या सिस्टीम असतात की ज्यामध्ये पॉली हाऊस, त्याच्या आतले बेड हे सगळे लावलेले असतात, त्याचा खर्च परत एकदा आपला खिशा किती खोल आहे, म्हणजे आपल्याला किती खर्च आपण करू शकतो ह्याच्यावर अवलंबून आहे. पण 2500 ते 5,000 रुपये प्रति स्क्वेअर मीटर असा खर्च सध्या भारतामध्ये येतो. कारण काय आहे की प्रत्येक गोष्ट आपण किती जास्त क्वालिटीची करणार त्याच्यावरती खर्च वाढत जातो. हवेचा पंप जास्त क्वालिटीचा घेतला, त्याला टायमर लावला, त्यामधले बेड आपण चांगले घेतले, फॉगिंग सिस्टीम लावली, तसा खर्च वाढत जाणार. पण कमीत कमी 2,500 रुपये पर स्क्वेअर मीटर असा खर्च आपल्याला धरायला हरकत नाही. तर त्याच्या पुढचा प्रश्न असा राहतो की एवढे पैसे टाकून आपल्याला मिळणार किती. आता हा पण ग्रे एरिया, म्हणजे ह्याच्यामध्ये पण डाटा फारसा उपलब्ध नाहीये. म्हणजे जे शेतकरी हायड्रोपॉनिक्स करतायत ते फारसं काही सांगत नाहीत आणि मार्केटमध्ये पण पटकन आपल्याला असं काही समजत नाही. NFT मध्ये पाबळला आम्ही साधारण 250 कपची आमची सिस्टीम आहे. 250 रोपं त्यामध्ये बसतात आणि आम्ही त्यात पालक लावतो, कारण तो इथं वापरणं सोपं आहे. तर आम्ही 12 किलो प्रत्येक आठवड्याला पालक काढलेला आहे आणि असा 2 महिने आपल्याला काढता येतो. DWC मध्ये आता आम्ही लेट्यूस लावलेला आहे, साधारण 180 कप आहेत आणि आम्ही दर दिवशी साधारणपणे अर्धा किलोचा हार्वेस्टिंग सध्या करतोय 180 झाडांमधनं. ह्याचा खर्च किती येईल तर फार एका किलोला 50 पैसे, ह्यापेक्षा जास्त प्रोडक्शनचा खर्च येत नाही. खताचा खर्च एक साधारणपणे प्रति किलोला एक 15 पैसे, त्यानंतर लाईटचा खर्च आणि लेबरचा खर्च, बियांचा खर्च, हा खर्च याच्यामध्ये असतो. आणि विक्री किती रुपयांनी होते तर हे पण आपल्याकडं भारतात विक्रीचं पण काही असं फिक्स गणित नाहीये. अगदी 20 रुपयापासून ते 1,000 रुपये किलो पर्यंत पण लेट्यूस विकला जातो. आपण कोणाला विकतोय, कशा पद्धतीचं पॅकिंग आहे, किती फ्रेश आहे, ह्याच्यावरती डिपेंड आहे की आपल्याला पैसे किती मिळणार. पण अगदी 1,000 रुपये किलोनी पण पालक, लेट्यूस विकणारे पण लोक भारतात आहेत आणि 5 स्टार हॉटेलला अगदी 20 रुपयांनी किलो विकणारे पण लोक आहेत. इतका कमी रेट नसतो, पण अगदी आपण वर्स्ट केस सिनारिओ जर का म्हटला तर 20 रुपयापर्यंत पण विक्री होते. तर हे सगळे हायड्रोपॉनिक्सचे डिटेल आहेत. ह्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी आहेत पण शिकण्यासारख्या आहेत, अगदी काही अवघड नाहीये की काही लोक शिकू शकतील असं अजिबात नाहीये. अगदी साधे शेतकरी पण शिकू शकतात. पण ह्याच्यामध्ये एंटरप्रिनरशिपच्या आणि जॉबच्या अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. कारण भारतामध्ये हायड्रोपॉनिक्स, ॲक्वापॉनिक्स, एरोपॉनिक्स अशी जी शेती आहे ही दिवसेंदिवस वाढत जाईल. कारण लोकांकडे पैसे उपलब्ध होत आहेत, लोकांना अवेअरनेस वाढतोय, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच भरपूर संधी उपलब्ध आहेत. तर ह्या गोष्टी मला तुम्हाला आज मुख्य करून सांगायच्या होत्या. आता आपण परत काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊयात आणि मग थांबूयात.
मला वाटतंय सौरभ सर आपली वेळ पण तशी आता संपत आलेली आहे ना? येस सर, आपण काही प्रश्न असतील तर हा. लवकरात लवकर घेऊया. अ, आणि अ, रण- महत्वाची गोष्ट म्हणजे, बोला मॅडम, काय प्रश्न आहे का तुमचे? हो हो, एक प्रेसिंग क्वेश्चन आहे की टेरेस वरती आमच्या ओळखीचे त्यांना करून बघायचं एक पायलट प्रोजेक्ट म्हणून. तर विज्ञानाश्रम कडून काही आम्हाला मार्गदर्शन मिळेल का? आय मीन, आणि तशी काही एक्सपेक्टेशन हो. नसेल की पेड काही घ्यायचं असेल तर नक्कीच मी नक्कीच. तुम्हाला हो. संपर्क करू का सर प्रायव्हेट याच्यावरती हो चॅटवर? हो, चॅटवरती ओके. तुम्ही टाका ना, काही अडचण नाही. येस. आणि आजचं हे तुमचं सेशन जे झालं हे ओरिएंटेशन होतं आपलं हायड्रोपोनिक विषयी. जसं तुम्ही आता बरेच प्रश्न आले की आपण घरगुती वापरासाठी स्वतः करू बघू शकतो का, ट्रायल करू शकतो का, टेरेसवर करू शकतो का? तर आमचं विचाराधीन आहे ही गोष्ट की आम्ही हे 2 दिवसाचं एक बेसिक ट्रेनिंग हायड्रोपोनिक्स वरती आपण पाबळ या ठिकाणीच, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली जसं सर म्हणले की आज आपण वेबिनारच्या माध्यमातून समजून घेणं आणि प्रत्यक्ष आपण करत करत समजून घेणं, आणि विज्ञान आश्रमाची facility आहे की तुम्ही हाताने काम करत शिकणं. तर त्यासाठी आमचे जे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट जो आपला विभाग आहे त्याच्या माध्यमातून आपण हे 2 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर जानेवारी महिन्यामध्ये विचाराधीन आहे. तर तुम्ही जसं आता स्क्रीनवरती तुम्हाला सरांचाही नंबर दिसतोय, तसंच मी ग्रुपच्या माध्यमातून जे जॉईन झालेत तसं ग्रुपमध्ये पण मी कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करेल. तर तुम्ही येऊ शकता आणि या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत की टेरेसवरती आपण चालू करू शकतो का? किंवा ट्रायल कशी घेऊ शकतो? छोट्या लेव्हलला आपला अगदी घरगुती भाजीपाला आपला स्वतःपुरता तरी ऑर्गॅनिक कसा पिकवू शकतो? अशा गोष्टी आपण आहे. आणि ह्याच्यात भविष्यात बिझनेसच्या पण खूप मोठ्या संधी आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड उद्योजकता प्रोव्हाईड करण्याचंच काम आपल्या उद्योजकता विकास विभागाच्या माध्यमात केलं जातं. जसं तुम्ही स्क्रीनवर पोस्टर बघू शकताय, प्रवेशाकरता संपर्क म्हणून 2 नंबर आहेत. तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करू शकता, कॉल, मेसेज करू शकता. अजून काही प्रश्न असतील कुणाचे, काही सरांना विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा, बोला ना. हां सर, जसं आत्ता इथं तुम्ही ऑनलाईन कार्यशाळेमध्ये इंट्रोडक्शन सांगितलं ना, तसं पाबळला येऊन एक हो. दिवसाचं व्हिजिट देऊ शकतो का बघायसाठी, की कसं सेटअप केलाय फक्त? हो हो, पाबळला तुम्हाला कधीही आलं तरी चालेल. रविवारी पण म्हणजे तिथं विज्ञान जर आश्रम शिबिर सुरू असेल ना, असतं. तर ते शिबिराला तर आपण म्हणजे 2 महिन्याचं असेल किंवा जे असेल त्याला आपण म्हणजे पार्टिसिपेट करू. त्याचा प्रॉब्लेम नाही. हा. पण त्याच्या आधी एक दिवस येऊन फक्त सेटअप वगैरे चेक करून आता जसं हो ऑनलाईन हो, सांगितलं तुम्ही, तसं फक्त एकदा प्रॅक्टिकली प्रत्यक्षात बरोबर बघितलं तर जरा जास्त फरक वाटेल असं. बरोबर बरोबर. यायचं असेल तर नाही, मग काय तुम्हाला करायला कधीही लागेल? येता येईल. अ, काही नाही, तुम्ही सौरभ सरांचा नंबर इथं दिलेला आहे बघा. हे दोन्हीपैकी कुठल्याही नंबरला कॉल करून तुम्ही कधीही आलात तरी चालेल. काही मग ते प्रॉब्लेम नाही. सॅटर्डेला किंवा संडेला असं? हो, संडेला सौरभ सर आणि गणेश सर उपलब्ध नसतात. मी पण बरं नसतो सॅटर्डेला संडेला पाबळला. म्हणजे तुम्हाला येऊन बघता येईल, पण शनिवारी आलात तरी चालेल. हां, शनिवारी बेस्ट राहील कारण माझा पण जॉब चालू आहे ना आणि दुसरे पण हां, ट्रेनिंग हां, हां. असतात. चालेल, बरोबर. तुम्ही सर कधी कॉन्टॅक्ट करून या. येऊ शकता. अजून एक चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकलाय की आपण मार्केटिंगला सपोर्ट करतो का? तर नक्कीच आपलं जे उद्योजकता विकास विभाग आहे, आम्ही तुमच्यासाठी मार्केट लिंकेज असेल किंवा तुम्हाला मार्केटिंगचं डिजिटल मार्केटिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला सुद्धा मदत करतो. जर तुम्ही इथे येऊन ट्रेनिंग घेताय, तुमचा स्वतःचा व्यवसाय उभारताय आणि तुम्हाला त्या प्रोडक्शनचं मार्केटिंग करायचंय, तर नक्कीच त्याला सुद्धा आपलं तज्ञ मार्गदर्शक असतात. जसं मगाशी सरांनी सांगितलं की अगदी देशात आपण कुठं जरी असलो तरी सुद्धा आपण तिथं प्रत्यक्ष येतो, फील्ड व्हिजिट करतो आणि तुमच्या मार्केटिंगला पण सपोर्ट होतो. हा आमच्या कामाचाच भाग आहे. म्हणजे एखाद्या व्यवसायाची जबाबदारी घेतली तर आम्ही त्याला पूर्णपणे शेवटपर्यंत मार्गदर्शन असतं. अगदी हार्वेस्टिंग पासून ते मार्केटिंग पर्यंत. अजून काही प्रश्न आहेत का? सर, आपल्या पाबळला हर्ब बद्दल काय काय लागवड केलेली आहेत का काही? हर्बमध्ये म्हणजे मेडिसिनल मेडिसिनल हब बद्दल. मेडिसिन. हा हा. अ, आम्ही पाबळला त्याची लागवड केलेली नाहीये, कारण आम्हाला त्याचं मार्केटिंग करणं अवघड आहे. आम्ही मुख्य करून लेट्यूस आणि स्पिनॅचच घेतो, पालकच घेतो. पण सर तुम्हाला हे समजा रोजमेरी किंवा असे जर का पिकं घ्यायची असतील, हम्म. तर फारसा फरक पडत नाही. साधारण सगळं बाकी सगळ्या सिस्टीम सेमच राहतात. न्यूट्रिशन फारसे बदलत नाहीत. फक्त बदलतं कुठं, की तुमचं सीड जर्मिनेशन कसं केलं पाहिजे, म्हणजे त्याची नर्सरी कशी असेल. त्यानंतर एखादा हर्ब असा असेल, की ज्याला त्याचा फ्लेवर वाढण्यासाठी एखादं न्यूट्रिएंट पाहिजे. तर ह्या गोष्टी फक्त बदलतात. पण बेसिक हायड्रोपॉनिक सेटअप सेमच राहतं. सर, सध्या माझ्याकडे मी लेट्यूस, पार्सली,
त्यानंतर हा पालक, काकडी, हा कॅप्सिकम यासारखे मी ग्रो केलेले आहेत. परंतु मला आता ओके सध्या फोकस माझा हर्बवर आहे. रोजमेरी, थाईम, बरं ओरिगानो. तर हम्म. याबद्दल मला गाईडलाईन हवी होती थोडी बहुत. हा चालेल ना, आपण मग एकदा परत व्हॉट्सअपवर किंवा ह्याच्यावर कनेक्ट होऊ. त्याच्यात जर ओके का आमच्या ओळखीत एखादा एक्सपर्ट किंवा काय म्हणू की आमचा जर काय एंटरप्रेनर असेल ना, तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट त्याच्याशी कनेक्ट करून देऊ. मग ओके चालेल सर, थँक्यू. तुम्ही कुठं करताय सध्या शेती? मी जळगाव चोपडा. चोपडाला करताय. ओके. हे जुन्नर भागामध्ये काही जण करतात की ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे किंवा ज्यांचे बेसिकली डॉमिनोज किंवा ह्यांच्या बरोबर रेट कॉन्ट्रॅक्ट आहेत, असे जण काही करतात. त्यातलं जर का आम्हाला कोण माहितीचं मिळालं आणि शेअर करायला तयार असेल, तर आम्ही तुमच्या बरोबर त्याचं शेअर करू कॉन्टॅक्ट. नक्की चालेल सर, थँक्यू. ओके. हा तर सगळे प्रश्न झालेले आहेत मला असं वाटतं. सर ठीक आहे, या ठिकाणी आज हो आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक संधी ह्या मोफत वेबिनारचं आयोजन विज्ञान आश्रम उद्योजकता विकास विभागाच्या वतीने केलं होतं. तर तुम्ही आज सर्वांनी उत्साहाने या वेबिनारमध्ये सर्व सहभागी झाला, शेवटपर्यंत थांबला आणि महत्वाचं म्हणजे आपले मार्गदर्शक रणजित शानबाग सर, की ज्यांनी आपला बहुमूल्य असा वेळ दिला व आपल्याला सर्व हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान नक्की काय आहे आणि त्याच्यातल्या व्यावसायिक संधी काय याचं प्रॉपर माहिती दिली. त्याबद्दल सर मी तुमचे सर्व पार्टिसिपेंट व विज्ञान आश्रम उद्योजकता विकास विभागाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच सर्व पार्टिसिपंट या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा देखील जसं की म्हणलं की आता वेबिनार जर सुरुवात आहे, तुम्ही आमच्याशी जोडून राहू शकता. आमचे संपर्क क्रमांक आहे, तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि नक्कीच आम्ही पाबळला विज्ञान आश्रमात सगळ्यांनाच वेलकम करतो. तुम्ही नक्की या, खूप बघण्यासारखी जागा आहे आणि नक्की तुम्हाला अजून काहीतरी शिकायला भेटेल. तर मी आजचा हा वेबिनार या ठिकाणी संपला असे या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांचे धन्यवाद, खूप आभार. सौरभ सर, गोवर्धन केंद्रातनं पण 116 विद्यार्थ्यांनी वेबिनार अटेंड केलाय. आपल्याला जर का त्यांना तिथं जाऊन 1 दिवसाचं सेशन घेता आलं तर तसं पण आपण एकदा प्लॅन करू आनंद सरांशी बोलून. येस म्हणजे सर, सगळ्या येस सर. विद्यार्थ्यांना तिथंच एक छोटा सेटअप करता येईल. रणजित सर सर, खूप खूप धन्यवाद. नाही आपण आनंद सर, आपण तिकडं तुमच्या केंद्रामध्येच एक छोटा सेटअप आणि 1 दिवसाचं पीएच EC कसा मेंटेन करायचा, डोसिंग कसं करायचं याचं सेशन घेता येईल का ते आपण प्लॅन करूयात. येस सर. ओके. खूप थँक्यू. थँक्यू आनंद सर, थँक्यू. पूर्ण विद्यार्थ्यांचे देखील खूप खूप आभार आणि धन्यवाद. ओके, चला भेटू. येस. चला, थँक्यू ओके, बाय. सो मच.